राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येते। एक मोठा गोंधळ यावेळी निर्माण झालाय। या योजनेअंतर्गत सुरू असलेल्या केवायसी पडताळणी प्रक्रियेमध्ये मोठ्या त्रुटी समोर येत आहेत आणि त्यामुळे अनेक महिलांना याचा फटका बसलाय। अनेक लाभार्थी महिलांच्या नावांची नोंद पुरुषांच्या नावासारखी असल्यामुळे आता अर्ज संशय ठरवले जात आहेत। परिणामी पात्र महिला असूनही अनेक महिलांचे केवायसी अडकलेले आहेत किंवा अर्ज त्यांचे नाकारले जात आहेत। या प्रक्रियेमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मोठ्या अडचणींना आता सामोरं जावं लागतंय। नाव, आधार कार्ड, बँक खातं आणि इतर कागदपत्रांमध्ये तफावत कशी सोडवायची हा प्रश्न आता या महिलांसमोर उभा राहिलाय। दरम्यान बऱ्याच महिलांची नावं ही पुरुषांच्या नावासारखी आहेत। या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळतोय। दरम्यान आता पुरुषांच्या नावासारखे लाडक्या बहिणींची नावं आल्यामुळे अंगणवाडी सेविकांचा देखील मोठा गोंधळ होतोय। अनेक महिलांची नावं रोशन, किरण, शशी, माही अशी आहेत। त्यामुळे ते नक्की पुरुष आहेत की महिला आहेत हा प्रश्न आता उभा राहिलाय। दरम्यान आता अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। घरोघरी जाऊन नक्कीच त्या महिला आहेत की नाही, त्याच महिला लाभ घेत आहेत की नाही याचा तपास देखील केला जाणार आहे आणि खबरदारीने याची काळजी देखील घेणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या या तपासणीमध्ये अंगणवाडी सेविकांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय। मात्र तरी सुद्धा जर काही तक्रार असेल तर महिलांना 181 या क्रमांकावर कॉल करून संपर्क साधण्याचा आणि मदत मागण्याचं देखील सांगितले जात आहे। दरम्यान आता लाडक्या बहिणींची पडताळणी, केवायसी फॉर्मची पडताळणी आता मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय।